नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.in या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, 11व्या पुरुष नॅशनल हॉकी स्पर्धेच्या माहिती देण्यासाठी आता पिंपरीमध्ये प्रेस कॉन्फरन्स होत आहे। या ठिकाणी पत्रकार परिषद आहे। या पत्रकार परिषदेमध्ये या नॅशनल हॉकी स्पर्धेची माहिती देण्यात येत आहे। मैं हॉकी महाराष्ट्र का एसोसिएट वाइस प्रेसिडेंट हूँ और चेयरमैन ऑर्गेनाइजिंग कमेटी ऑफ नेशनल हॉकी चैम्पियनशिप हूँ। वैसे ही हमारे राजेश पाटिल साहब जो म्युनिसिपल कमिश्नर है वो चीफ पैट्रॉन है इस नेशनल हॉकी चैम्पियनशिप के, जिसमें देश भर की 30 टीमें सहभागी हो रही हैं और इन 30 राज्यों और 30 टीमों में जो मैच हो रहा है उसके लिए तमाम सुविधाओं को उपलब्ध कराने के भरसक प्रयत्न किए जा रहे हैं। ये 11 तारीख को इसका उद्घाटन है और 21 तारीख को इसका समापन समारोह है। इस दरमियान इसे एक शानदार इवेंट में तब्दील करने की तमाम कोशिशें हम लोग कर रहे हैं। इसके लिए हम डिफरेंट स्पॉन्सर्स और पार्टनर्स को साथ में ला रहे हैं, जिससे न सिर्फ वर्तमान में नेशनल चैंपियनशिप शानदार तरीके से हो, बल्कि भविष्य में भी हॉकी का जो कल्चर रहा है, यहाँ जो संस्कृति रही है, हॉकी क्लब्स का जो कल्चर रहा है और महाराष्ट्र और पुणे से जिस प्रकार से हॉकी प्लेयर्स नेशनल टीम में और इंटरनेशनल विनिंग मैचेस में खेलने वाले लोग महाराष्ट्र से प्रतिनिधित्व करते रहे हैं, वैसे भविष्य में कर सके, इस दृष्टिकोण से हमारे तमाम कोशिशें जारी हैं। म्युनिसिपल कमिश्नर और मैं स्वतः दोनों स्पोर्ट्स लविंग एंड स्पोर्ट्स प्लेइंग पर्सन्स हैं। इन्होंने ओडिशा का भी हॉकी के इंटरनेशनल जो चैंपियनशिप में एक सदस्य की सक्रिय भूमिका निभाई थी और इसीलिए उन्होंने अपनी सारी टीम को यहाँ के नेहरू नगर में स्थित ध्यानचंद हॉकी स्टेडियम को स्टेट ऑफ आर्ट और अंतर्राष्ट्रीय स्तर का बनाने के लिए अपनी टीम को भेजा और उनके सुझावों के आधार पर अभी बिल्कुल सुसज्ज हॉकी स्टेडियम लगभग तैयार हो चुका है, जो हम अगले प्रेस कॉन्फ्रेंस के दरमियान आपको वहाँ का विहंगम अवलोकन करवाएंगे। यहाँ ये बताना बहुत ज़रूरी है कि हॉकी हमारी राष्ट्रीय अस्मिता और राष्ट्रीय प्रतिष्ठा का विषय है। हॉकी वो सामूहिक खेल है जिस खेल में भारत ने 8 ओलंपिक स्वर्ण पदक जीते हैं और अभी फिर से हम पुराने गौरव को प्राप्त करने के क्रम में अग्रसर हैं और इस बार हमारे पुरुष हॉकी टीम ने ब्रॉन्ज मेडल जीता और महिला हॉकी टीम ब्रॉन्ज मेडल जीतते जीतते रह गई, लेकिन अपने प्रदर्शन से उसने सबको सुख पहुंचाया, पूरे भारतीयों को। तो एक तरह से हम ये कह सकते हैं कि हॉकी का स्वर्णिम काल आ रहा है और उसमें योगदान महाराष्ट्र का और पुणे का और पीसीएमसी का होने जा रहा है। आपण 11वी नॅशनल हॉकी टूर्नामेंट ऑर्गनाइज करतो आहोत। यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका हॉकी महाराष्ट्राबरोबर को होस्ट करत आहे या टूर्नामेंटला आणि ह्या टूर्नामेंटच्या अनुषंगाने जी काही हॉकीची डेव्हलपमेंट आहे आणि पीसीएमसीला एक स्पोर्ट्स हब म्हणून एक नावारूपाला आणण्यासाठी ही एक अपॉर्च्युनिटी आहे असं मला वाटतं। याबरोबरच मिनिमम 5 गेममध्ये पीसीएमसी कॉर्पोरेशनमध्ये एक वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर करून त्याचं एक ग्रूमिंगचं एक इकोसिस्टम तयार करण्यासाठी एक व्हिजन कॉर्पोरेशनने तयार केलेलं आहे, सो दॅट या शहराला एक नॅशनल लेवलवर आणि इंटरनॅशनल लेवलवर एक स्पोर्ट्स हब म्हणून बघता येईल। ऑलरेडी आपल्याकडे चांगल्या प्रकारची स्पोर्ट्स फॅसिलिटी पीसीएमसीमध्ये आहे। एक कॉर्पोरेशन म्हणून जर आपण विचार केला तर निश्चितपणे पीसीएमसीमध्ये इतर शहरांच्या तुलनेने चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे।
तर हे इन्फ्रास्ट्रक्चर बेसिकली काही ठिकाणी इंटरनॅशनल लेवलचं कसं आपल्याला करता येईल, त्याबरोबर एक ग्रूमिंग फॅसिलिटीज आपल्याला वेगवेगळ्या गेम्सच्या कशा तयार करता येतील, ज्यामध्ये चांगले कोचेस असणं, त्यानंतर त्याचं एक पूर्ण एक इकोसिस्टम असणं, तर त्यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत. आणि वेंगसरकर अकॅडमी हे त्याचं एक सक्सेसफुल मॉडेल किंवा एक उदाहरण म्हणून आपल्याला बघता येईल. त्याबरोबर आता टेनिस असेल किंवा हॉकी असेल, तिरंदाजी असेल, इवन आपल्याकडे रेसलिंगचं म्हणजे कुस्तीचं आणि कबड्डीचं एक मोठं स्टेडियम, म्हणजे भारतात कुठेच नसेल असे 2 मोठे स्टेडियम आणि एक इकोसिस्टम आपल्याकडे तयार होते आहे. तर ह्या सर्व फॅसिलिटीज व्यवस्थित त्याचा वापर करून घेणे आणि त्याला ॲक्च्युअल ग्रूमिंगचं जे इन्व्हायरमेंट क्रिएट करणं आणि त्यामधून ऑलिम्पियन्स आणि इंटरनॅशनल प्लेयर घडवणं याचं एक ब्लूप्रिंट आपण तयार करतो आहोत. आणि ते पुढे कंटिन्युअस कसं चालू राहील यावर वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या सल्ल्याने पालिका काम करते. जी नॅशनल्स आपण इथं हॉकी महाराष्ट्राच्या वतीने ऑर्गनाईज करतोय, त्याच्यामध्ये एकूण 30 संघ भाग घेत आहेत आणि 50च्या आसपास मॅचेस होणार आहेत. आणि एक चांगली गोष्ट अशी आहे की आम्ही जेव्हा हे नॅशनलसाठी पहिल्यांदा आमचे जे हॉकीचे उपाध्यक्ष आहेत कृष्णप्रकाश सर, त्यांना भेटलो आणि त्यांना हे सगळी आयडिया दिली की आम्हाला असं नॅशनलचा हॉकी इंडियाने प्रपोजल दिलेला आहे. तर ते एक स्पोर्ट्स पर्सन असून त्यांनी अति उत्साहात त्यांनी पुढे येऊन सांगितलं की मी हे सगळं याच्यातला जे काय करायचं आहे ते सगळं ऑर्गनायझिंग मी करणार. तर त्यांना आम्ही ऑर्गनायझिंग कमिटीचा चेअरमॅन पण आमच्या हॉकी महाराष्ट्राच्या बॉडीमध्ये ठरवल्यानंतर बनवलेला आहे. आणि दुसरी एक चांगली गोष्ट आम्हाला तिथं सपोर्ट भेटला PCMC कॉर्पोरेशनचा, जे PCMC पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कमिशनर आहेत व मेयर आहेत आणि बाकीचे जे त्यांचे स्पोर्ट्स रिलेटेड इतर जे त्यांची टोटल बॉडी आहे त्यांनी ऑल आउट जाऊन तिथं ग्राउंडवरती काम चालू केलेलं आहे. एक सुंदर नवीन टर्फ तिथं टाकण्यात आलेलं आहे. स्टेडियममध्ये बसण्याची सुविधा, बाकी इतर गोष्टी सगळ्या त्यांनी ओरिसामध्ये जे वर्ल्ड कप झाला ते तिथं जाऊन जाग्यावरती जाऊन तशीच ते सगळं बघून ती सगळी सुविधा इथं द्यायचा प्रयत्न पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चाललेला आहे. तर हॉकी महाराष्ट्र एकटा पहिले नॅशनल्स ऑर्गनाईज करायचा, पण आज पोलीस कमिशनर पिंपरी चिंचवडचे व PCMC पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची अख्खी टीम, त्याच्यात त्यांचे मेयर असतील, इतर सभासद असतील, नगरसेवक असतील व ऍडमिनिस्ट्रेशन बाजू, हे सगळं एकत्र आल्यानंतर एक वेगळाच माहोल पिंपरी चिंचवडमध्ये तयार झाला आहे. आणि आम्हाला असं वाटतं की भूतोना भविष्य अशी नॅशनल्स पिंपरी चिंचवड मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये होणार आहे. त्याची पूर्ण तयारी जोरात एकदम जोमात चालू आहे. आणि जे बाहेरनं टीम्स येतील त्यांना एक आगळा वेगळा एक माहोल तिथं बघायला भेटेल. आणि एक 2 वर्ष हे कोविडमध्ये गेल्यापासून गेले 2 वर्ष जे गेलेत, तर प्लेयर लोकांना खेळण्यासाठी टुर्नामेंट्स नव्हते, मुलांना टीव्ही आणि ह्याच्यामध्येच बघण्यासाठी हे भेटत होता. तर आज तिथं लाईव्ह जेव्हा स्टेडियममध्ये येऊन पोरं बघतील तर एक वेगळं प्रोत्साहन त्यांना भेटेल आणि जे खेळाडू उत्साहाने खेळतील एक चांगला त्यांना सगळं ते ग्राउंडवरती बघायला भेटेल अशी आमची एक प्रामाणिक इच्छा आहे. आणि हॉकी महाराष्ट्र याच्यामध्ये पूर्णपणे तयारीला लागलेली आहे. आणि आमची अशी एक मनातून एक इच्छा आहे किंवा एक आम्ही निश्चय केलेला आहे की एक चांगला नॅशनल्स आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये घडवून आणू. नमस्कार. पुण्यामध्ये 11वी राष्ट्रीय स्पर्धा हॉकी स्पर्धा मुलांची होणार आहे 11 ते 22 डिसेंबर. आणि एक चांगलं निमित्त आहे पुण्याच्या प्रेक्षकांना, विद्यार्थ्यांना, भारतातले 30 राज्यांचे टॉप प्लेयर बघण्यासाठी पिंपरी चिंचवड मेजर ध्यानचंद स्टेडियम इथं एक इव्हेंट होत आहे 11 ते 22 डिसेंबर. रोज 7 मॅचेस होणार आहेत आणि क्वार्टर फायनल्स, सेमीफायनल्स, फायनल्स हे लाईट्समध्ये होणार आहे. इट इज अ गुड ओकेशन for the players and the spectators of Pune, citizens of Pune, to watch these matches
and we are happy that the Pimpri Chinchwad Municipal Corporation has come forward along and had done massive renovation to the ground by laying a new blue color turf with all the facilities for the visiting players and the spectators, and making it more people friendly. And we also having support by our chairman of organizing committee, Krishna Prakash, Police Commissioner of Pimpri Chinchwad, who is also the Associate Vice President of Hockey Maharashtra, who has taken the lead in helping us to organize this event, along with the Municipal Commissioner, Shri Rajesh Patil, and his full team, who are working day and night to renovate the stadium and make it more look like the World Cup stadium. So we are happy that hockey will be active again after a gap of 2 years after the COVID break, but still we will be taking all the precautions for and SOPs of all the COVID, and the visiting teams who will be visiting Maharashtra will get all the facilities and all the amenities as per the required strength. And we also, our committee members and all the corporation officials are working overtime, along with the sports assistant commissioner Mrs. Shinde, and the sports chairman Mr. Kendale, who is giving us full support. We also thank the mayor and all the corporators and standing committee chairman of the corporation for taking keen interest and supporting hockey in a very big way. We once again thank each one of them and welcome the visiting teams to Maharashtra, Pune, Pimpri Chinchwad. Thank you. मित्रांनो, अशाच प्रकारच्या बातम्यांना अपडेट आम्ही आमच्या बातमी.in या न्यूज चॅनलवर देत राहणार आहोत. आमचं बातमी.in या न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.